तर नॉट रिचेबल असलेल्या ठाकरेंच्या सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के अखेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आलेल्या आहेत। नवस पूर्ण करण्यासाठी गेल्यामुळे अनुपस्थित होते असं स्पष्टीकरण सरिता म्हस्केंनी दिलंय। पूजा सुरू होती म्हणून फोन बंद होता असं देखील सरिता म्हस्के म्हणाल्या। 10 दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं। त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं, नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे, मी 5 दिवसात तुझ्या दर्शनाला येईल। आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर, तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये, पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन। पण मागे रात्री जो मेसेज आला, मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते, जो मला लेट भेटला। मग मी इथे निरोप पाठवला की असं आहे, पण मी येणार आहे म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। तर मनसेचे नगरसेवक कोकण भवनात दाखल झालेत। मुंबईचे 5 आणि नवी मुंबईतील 1 असे मिळून हे 6 नगरसेवक कोकण भवनात सध्या उपस्थित आहेत। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई देखील या नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत उपस्थित आहेत। गट नोंदणीसाठी कोकण आयुक्तांकडे हे सर्व मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक आता दाखल झालेले आहेत। तर वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीचा गटनेता ठरलाय। माजी महापौर प्रवीण शेट्टी हे बविआच्या गटनेतेपदी आहेत। वसई विरार महापालिकेच्या 3ऱ्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 115 पैकी 70 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं। महापौर निवडीपूर्वी नगरसेवक फुटू नयेत यासाठी बहुजन विकास आघाडीने गट स्थापन करत माजी महापौर प्रवीण शेट्टी यांची गटनेतेपदी निवड केली आहे। माझे नेते लोकनेते हितेंद्रजी ठाकूर माझे गुरु आहेत, त्यांचं मी आभार मानेन। युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचं मी आभार मानेन का त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला। शेवटी हे टीमवर्क असते, माझं एकट्याचं यश नसून हे माझ्या सर्व आम्ही एकत्रित आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्रितपणे काम केलं आणि त्याच्यामुळे हे यश मिळालं। आमचं नेतृत्व जे आम्हाला साथ होती त्याच्यामुळे आम्हाला हे यश मिळू शकलेलं आहे। त्याच्यामुळे हे सर्व यश मी सामूहिक आमचं जे काम केलेलं आम्ही टीम एफर्ट्स म्हणतात त्याला, तर ते केलेलं त्यांना देईन मी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।